नमस्कार मित्रांनो, कवी कट्टा सिरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहोत कवितेचा 24वा भाग। आणि कवितेचा 24वा भाग बघण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन बटन दाबायचं आहे, कविता लाईक करायची आहे, शेअर करायचे आहे, तिच्याबद्दल कमेंट पण करायचे आहे। चला तर मग आपण सुंदरशी कविता या ठिकाणी बघूया। कवितेचं शीर्षक आहे सुगंध। सुगंध ओल्या मातीचा दरवळे चोहीकडे, सुगंध ओल्या मातीचा दरवळे चोहीकडे, हरकून जीव जाई भूल मनाला ती पडे, हरकून जीव जाई भूल मनाला ती पडे। भूल पडता मनाला प्रेम निसर्गाची वाटे, भूल पडता मनाला प्रेम निसर्गाची वाटे, सृष्टी चालकाविषयी मनी भाव भोळा दाटे, सृष्टी चालकाविषयी मनी भाव भोळा दाटे। भाव दाटता मनाशी भासे निराळीच सृष्टी, भाव दाटता मनाशी भासे निराळीच सृष्टी, देवा प्रतिभावनेची माझी प्रेमळच दृष्टी, देवा प्रतिभावनेची माझी प्रेमळच दृष्टी। ओल्या सुगंधी मातीत भाव सुगंध मिसळे, ओल्या सुगंध मातीत भाव सुगंध मिसळे, दृश्य भाव रूप होता मन आनंदी उधळे, दृश्य भाव रूप होता मन आनंदी उधळे। धन्यवाद। कविता समजून घेऊया। सुगंध ओल्या मातीचा दरवळे चोहीकडे, हरकून जीव जाई भूल मनाला ती पडे। जेव्हा पाऊस पडतो आणि ओला सुगंध ज्या वेळेस येतो ना, त्यावेळेस मन जे काय आहे ना ते हरकून जातं आणि भूल पडून जाते मनाला की काही आपण संसारात आहोत, कामात आहोत, नोकरीत आहोत। तो सुगंध मनाला भावून जातो आणि तो ओला सुगंध खऱ्या अर्थाने मन मोहून जातो, हे मला सांगायचं। भूल पडता मनाला प्रेम निसर्गाशी वाटे, सृष्टी चालकाविषयी मनी भावत जाते। भूल पडून जाते मनाला, निसर्गाशी प्रेम वाटतं आपल्याला, निसर्ग रूप जे काय आहे ना ते भावतं मनाला आणि त्याच्याशी प्रेम दाटतं। आणि सृष्टी चालकाविषयी मनी घोळा भाव जाते। सृष्टी चालकाने किती सुंदर सृष्टी बनवली, हा पाऊस बनवलाय, ह्या पावसाचा आता मातीचा ओला सुगंध होत आहे, तो किती सुंदर आहे। म्हणून सृष्टी चालकाविषयी या ठिकाणी जे काही घोळा भाव आहे तो घोळा भाव दाटतो। भाव दाटता मनाशी भासे निराळीच सृष्टी। जेव्हा देवाविषयीचा भाव दाटतो ना की देवा तू इतकं सुंदर सृष्टी बनवली, तर त्यावेळेस मग तो जो दृष्टी जी काय आहे निसर्गाकडे बघण्याची ती निराळी भासते, सृष्टी निराळी भासते, कारण त्याच्यात देवरूप मिसळून जातो म्हणून। मग देवा प्रतिभावनेची माझी प्रेमाची दृष्टी। निसर्ग तर सुंदरच आहे, पण तो निसर्ग बनवणारा चालक जो काय आहे तो निराळा आहे, मग त्याच्याविषयी प्रेम दाटतं। मग ओल्या सुगंधी मातीत भाव सुगंध मिसळे, मग माती ओली आहे, सुगंध ओला आहे आणि त्यात आपला भाव सुगंध पण मिसळतो, भाव मिसळतो त्याच्यामध्ये। आणि जो भाव ज्या वेळेस मिसळतो तर त्यावेळेस दृश्य जे काय ते भावरूप वाटतं आणि भावरूप होता मन आनंदी उधळे आणि मन आनंदून जातं। देवाप्रती निसर्गाप्रती एक उत्कट अशी भावना आणि प्रेमळ अशी भावना निर्माण होते आणि ती भावनाच खऱ्या अर्थाने जीवन जगण्याला प्रेरणा देते। अशा या कवितेचा आशय जो आहे तो आशय इतका सुंदर आणि सुरळीत या ठिकाणी रेखाटलेला आहे। धन्यवाद। अशा ह्या सुंदरशा कवितेसोबत आपला या ठिकाणी 24वा भाग समाप्त होतोय। लवकरच भेटूया 25व्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।